ठाण्याचं वैभव असलेल्या जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाचा यंदाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला। यंदाचं हे 31वे वर्ष असून श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या भव्य मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झालं। दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून सर्वांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी ठाणेकर सज्ज झालेत। या प्रसंगी राजन विचारे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी विधिवत पूजा करून आरती केली। त्यावेळेला उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महापालिका नगरसेवक शहाजी खुसपे इत्यादी उपस्थित होते। भूमिपूजन सोहळ्यादरम्यान शिवसैनिक, युवा सेना आणि युवती सेनेचे पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जांभळी नाका येथील हा चैत्र नवरात्रोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून ती ठाण्याची एक परंपरा आहे अशी भावना यावेळेला व्यक्त करण्यात आली। नागरिकांनीही या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं। आगामी काळात होणाऱ्या 9 दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं आयोजकांतर्फे यावेळेला सांगण्यात आलं। साजरी करण्यात येणार आहे। आज मंडप पूजन झालं, काय सांगाल? अशा प्रकारे संपूर्ण सोहळा मला वाटतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव यंदाचं 31वे वर्ष आहे आणि मला वाटतं ही देवी जी आहे धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या देवीची स्थापना केली होती आणि 31 वर्ष झाली आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ही देवी मला वाटतं सर्व ठाणेकर महाराष्ट्रातून सुद्धा या देवीचे भक्त आहेत ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं सर्व ठाणेकर त्याची वाट पाहत आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी त्या देवीचं आगमन होणार आहे आणि रामनवमीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। सर, यंदा काय मंडपाची कुठली प्रतिकृती तयार होणार? या वेळेला आपलं जो डेकोरेशन जे आहे एक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असं मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न आमचे शागिर्द म्हणून डेकोरेटर आहे ते करतायत। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत। देवीचे आगमन गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी भव्य दिव्य अशा मोठ्या मिरवणुकीने होणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी सहस्त्रचंडी याग या ठिकाणी चालणार आहेत। आमचे नाशिकचे सुलाके महाराज म्हणून आहेत ते या ठिकाणी त्याचं हे करणार आहेत, नियोजन करणार आहेत। त्याचबरोबर नवदुर्गा पुरस्कार, त्याचबरोबर नवरत्न पुरस्कार ठाणे शहरातल्या सर्व लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींचा। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की या ठाण्यामध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम, तुम्हाला माहिती असेल ठाण्यामध्ये ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम या माध्यमातून होत आहेत। पहिल्या दिवशी जे या ठाणे शहरामध्ये आगरी कोळी मंडळी राहतात आणि त्यांच्या माध्यमातून त्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार त्या ठिकाणी पहिल्या दिवशी त्यांचा मान त्यांना दिलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल वारकरी पंथातल्या लोकांचा जे निवृत्ती महाराज जे आहेत हबब ते त्यांचं या ठिकाणी प्रवचन असणार आहेत। दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी उत्तर भारतीयांचा कार्यक्रम असणार आहे, त्या समाजात केलेल्या चांगल्या व्यक्तींचा गौरव करणार आहे। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नवरत्न पुरस्कार आहे, महिलांसाठी कोंडला आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। असे विविध कार्यक्रम 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करून उत्तर भारतीयांसाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। असं 9 दिवस भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। नागरिकांना काय आव्हान? मला वाटतं ठाणेकरांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा। धन्यवाद।